डिप्रेशन तुमच्या मेंदूत नाही. एन्झायटी म्हणजे चिंता तुमचा स्वभाव नाही. आळस तुमची चूक नाही. तुम्ही एक कठपुतळी आहात आणि याचे धागे तुमच्या हातात नाहीत. हे धागे जोडले गेलेले आहेत तुमच्या आतड्यांसोबत. हो, मी खरं सांगतोय, हे धागे जोडले गेलेत आतड्यांसोबत. आपल्या आतड्यामध्ये असलेले अब्जावधी बॅक्टेरिया आपलं वर्तन नियंत्रित करत असतात. जर तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर हा व्हिडिओ आत्ताच बंद करून टाका आणि जगत राहा चिंता, डिप्रेशन आणि आळसाच्या जीवनासोबत. परंतु जर तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओत शेवटपर्यंत टिकून राहाल, तुमच्यात एक नवीन एनर्जी संचार होईल, आनंद येईल आणि तुमच्यात आळस का येतो, डिप्रेशन का येतं आणि चिंता का निर्माण होते, या सगळ्या संकल्पना तुमच्या क्लिअर होऊन जातील. मित्रांनो, ही काही फेकाफेकी नाही. प्राचीन काळापासून यावर अनेक संशोधन झाले आणि त्यावरच आधारित ही माहिती आहे. या व्हिडिओतून तुम्हाला समजेल कशा प्रकारे आपल्या शरीरात भावभावनांचं भयंकर युद्ध बॅक्टेरियामुळे होत असतं आणि या युद्धामध्ये आपला पराभव होतो. तर मित्रांनो, मी आहे प्राध्यापक ऋषीनाथ जाधव वाघेरेकर. आपले स्वागत करतो आमच्या या माहितीपूर्ण चॅनलवर. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळतील. लहानपणापासून आपल्याला एक खोटं शिकवलं गेलं. मेंदू तुमच्या शरीराला ऑर्डर देत असतो आणि म्हणूनच आपल्याला वाटतं की आपला दिमागच आपलं प्रेम, राग, भाव, भावना, आपले वेगवेगळे स्वभाव हे सगळं काही आपल्या दिमागाची रचना आहे. परंतु हे सगळं खोटं आहे आणि हे सिद्ध करून दाखवलंय मॉडर्न सायन्स आणि डॉक्टर मेयर यांच्या पुस्तकामध्ये. वस्तुस्थिती अशी आहे, आपल्याकडे एक नाही दोन ब्रेन आहेत. एक ब्रेन जो तुमच्या खोपडीत आहे आणि दुसरा तुमच्या आतड्यांमध्ये. इतिहासातले खतरनाक आणि जिनियस फिलॉसॉफर फ्रेडरिक रिच म्हणतात, एखादा व्यक्ती गुलामासारखं जेवण करून कधीच राजासारखा विचार करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीचं पोट खराब असेल तर तो कधीच चांगलं कार्य आणि चांगले विचार करू शकणार नाही. आणि हे सत्य ओळखलं होतं हजारो वर्षापूर्वी, जेव्हा आपल्याकडे मायक्रोस्कोप नव्हतं, एक्सरे नव्हते, सोनोग्राफी नव्हती की MRI. त्या काळामध्ये आयुर्वेदाचे ऋषींनी आपल्या पोटामध्ये काय गडबड होती हे जाणलं होतं. म्हणूनच आयुर्वेदात म्हटलेलं आहे, रोगा सर्वे अपि मंदाग्नी. म्हणजेच जे काही रोग होतात ते केवळ पचन अग्नी विझल्यामुळेच होतात. जेव्हा आपण चुकीच्या पद्धतीनं चुकीचं अन्न सेवन करतो तेव्हा ते पोटात पचण्याऐवजी सडतं आणि त्यापासून विष तयार होतं. त्यालाच म्हणतात आम्ल. आपण त्याला साध्या भाषेत आम्लपित्त म्हणतो आणि हे आम्लपित्त रक्तामध्ये मिसळतं आणि त्यामुळे अनेक व्याधींना निमंत्रण मिळतं. जेव्हा हे आम्ल मिश्रित रक्त आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतं, ते ब्रेनला कॅप्चर करतं आणि आपला ब्रेन चांगलं काम करू शकत नाही. आयुर्वेदामध्ये बुद्धीला मेधा म्हटलेलं आहे आणि हे आम्ल आपल्या मेधावर परिणाम करतं, म्हणजेच आपलं इंटेलिजन्स ब्लॉक करतं, ज्याला सायन्सच्या भाषेमध्ये ब्रेन फॉग म्हणतात. 5000 वर्षापूर्वी याला आयुर्वेदात प्रज्ञा अपराध म्हटले गेले. आपली बुद्धी शरीराच्या विरुद्ध काम करू लागते, त्याला म्हणतात प्रज्ञा अपराध. आयुर्वेदातील या गोष्टीकडे मानवानं दुर्लक्ष केलं. याचा परिणाम असा झाला की आपण झोंबी जनरेशन बनून गेलो. झोंबी जनरेशन म्हणजे अशी जनरेशन, या जनरेशनला सकाळी उठतो तेव्हा थकल्यासारखं वाटतं, दुपारा जेवतो तेव्हा आळस आणि झोप आल्यासारखं वाटतं, रात्रीच्या झोपेच्या वेळेस झोपेच्या गोळ्या घेऊनही याला झोप येत नाही, बेडवर हा बेचैन लोळत असतो. आणि या सर्व गोष्टीतून ही जनरेशन फेस करते डिप्रेशन, आळस आणि थकवा, चिडचिडेपणा, रागीटपणा. असंच एक उदाहरण डॉक्टर मेयर यांच्या जीवनात घडलं. एक 25 वर्षाचा युवक डॉक्टर मेयर यांच्याकडे आला आणि तो डॉक्टर साहेबांना सांगू लागला की डॉक्टर साहेब, मला खूप डिप्रेशन आहे, जगणं नकोसं वाटायला लागलंय, मी उदासवाना राहतोय, मला काहीतरी डिप्रेशनवर औषध द्या. या डिप्रेशनमुळे माझं जीवन अगदी नरकासारखं झालंय. डॉक्टर मेयर यांनी त्या 25 वर्षीय युवकाचा ब्रेन चेक न करता त्याच्या पोटावर काम करायला सुरुवात केली आणि त्याला विचारलं की तू जेवणामध्ये काय काय घेतोस. तर तथ्य असं समोर आलं की तो युवक सकाळी उठल्या उठल्या कॉफी आणि शुगरयुक्त चहा घेत होता. त्याच्या पोटामध्ये शुगरचा बॉम्ब पडत असायचा. नाश्त्यामध्ये पिझ्झा, बर्गर आणि प्रोसेस्ड फूड असायचं. रात्रीचं जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम आणि चिप्स खाल्ल्या जायचे.
या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे छातीमध्ये जळजळ, करपट ढेकर आणि गॅस होणे. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर त्या तरुणाला डॉक्टरांनी सांगितलं, तुझा दिमाग खराब नाही झाला, तुझे आतडे रडतायत आणि त्या आतड्यांच्या रडण्याचा आवाज तुझ्या दिमागापर्यंत पोहोचतोय. रडण्याच्या आवाजामुळेच तुझा दिमाग तुला पागल झाल्यासारखा वाटतोय, ज्याला तू डिप्रेशन समजतो आहेस. या गोष्टीवरून आपल्या एक लक्षात येतं, आपल्या पोटाचा परिणाम आपल्या दिमागावर होत असतो. आपण कचरा खातो म्हणजे नुसतं पोट भरत नाही, तर ते बुद्धीविरुद्ध एक युद्ध सुरू होऊन जातं. तुमचा दिमाग आणि तुमचं पोट यामध्ये एक डायरेक्ट फोन लाईन आहे, ज्यामुळे एकमेकांचे संदेश एकमेकांपर्यंत पोहोचत असतात. त्या फोन लाईनला म्हणतात वेगास नर्व. ही शरीरातील सर्वात लांब नस आहे. वैज्ञानिकांना अगोदर वाटायचं दिमाग सर्व शरीराला ऑर्डर देतो, परंतु नंतर रिसर्चमध्ये असं समोर आलंय, द माइंड गट कनेक्शन या पुस्तकामधून 90% सिग्नल पोट हे दिमागाला देत असतं. म्हणजेच पोटाचं आरोग्य चांगलं तर दिमागाचं आरोग्य चांगलं, हे यामधून कनेक्शन समोर आलेलं आहे. आपल्या आतड्यांमध्ये अब्जावधी बॅक्टेरियाज असतात. काही आरोग्यकारक बॅक्टेरिया असतात तर काही हानिकारक. आरोग्यकारक बॅक्टेरियांना गुड बॅक्टेरिया तर हानिकारक बॅक्टेरियांना बॅड बॅक्टेरिया म्हटलं जातं. जेव्हा आपण साखर, मैदा, जंक फूड सारखे पदार्थ खातो तेव्हा बॅड बॅक्टेरियाची संख्या आपल्या आतड्यांमध्ये वाढायला लागते आणि ही फौज जेव्हा मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा सुरू होतं युद्ध. हे बॅड बॅक्टेरिया न्यूरो ट्रान्समीटरला हायजॅक करून टाकतात. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटतं की मला गोड खाण्याचं खूप मन होत आहे, परंतु ते तुमचं मन नसतं, तो परिणाम असतो बॅड बॅक्टेरियाचा. आणि त्या बॅड बॅक्टेरियानं न्यूरो ट्रान्समीटर हायजॅक केल्यामुळे तुमच्या मेंदूला ऑर्डर देतात की आम्हाला खायला गोड द्या, आणि मग आपली भावना होते गोड खाण्यावर आणि आपण गोड खात सुटतो. आपल्या वर्तनावर बॅक्टेरिया कशा प्रकारे नियंत्रण करतात याविषयी सायंटिस्ट लोकांनी उंदरावर काही प्रयोग करून बघितले. त्यांच्या बॉडीतील बॅक्टेरिया चेंज करून बघितले. तथ्य असं समोर आलं की उंदरांमधील बॅक्टेरिया चेंज केल्यानंतर घाबरणारे उंदर आक्रमक बनले आणि आक्रमक असणारे उंदर घाबरट बनले. जर उंदरांवर अशा प्रकारे परिणाम करत असतील तर हे बॅक्टेरिया अब्जावधी आपल्या आतड्यांमध्ये असतात. ते आपलं वर्तन कशा प्रकारे डिस्टर्ब करत असतील याची कल्पना तुम्हाला येऊ शकते. जेव्हा आपल्या आतड्यांमध्ये हे बॅड बॅक्टेरियांचं प्रमाण वाढू लागतं तेव्हा सुरू होतं युद्ध आणि पोटाचा खेळ. पोटाचा पूर्ण कार्यक्रम लावून टाकला जातो आणि सोबतच आपल्या मूडचा. आपण चिडचिडेपणा करायला लागतो, रागवायला लागतो, आपली विचारशक्ती खुंटून जाते, आपण आळशी होऊन जातो. बॅड बॅक्टेरिया नुसता आपला मूडच खराब करतात असं नाही, ते आपला इंटेलिजन्स ब्लॉक करून आपलं भविष्यही खराब करून टाकतात. यावर डॉक्टर पॉल मटर यांनी ब्रेन ग्रेन नावाचं एक पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये खूप सुंदर प्रकारे वर्णन करण्यात आलेलं आहे. या पुस्तकाने न्यूरोसायन्सच्या बाबतीत खळबळ माजून टाकली. पॉल मटर यांचं असं म्हणणं आहे की ग्लुटोन आणि शुगर हे बुद्धीसाठी स्लो पॉयझन सारखं काम करतात, म्हणजे आपली बुद्धी मारून टाकण्याचं काम करतात. जेव्हा तुम्ही पिझ्झा, बर्गर सारखे प्रोसेस्ड फूड खाता तेव्हा त्याचा तुमच्या आतड्यावर भयंकर असा परिणाम होऊन जातो. आपण खाल्लेलं अन्न पचवण्याचं काम करत असते गट लाइनिंग. ही गट लाइनिंग या प्रोसेस्ड फूडमुळे खराब होऊन जाते. गट लाइनिंग एक चाळणीसारखं काम करत असते, म्हणजे वाईट पदार्थ ही चाळणी शरीराच्या बाहेर फेकते आणि चांगले चांगले रस आपल्या रक्तामध्ये मिसळायचं काम करत असते. परंतु जेव्हा ही गट लाइनिंग खराब होते आणि याला छिद्र पडायला लागतात तेव्हा न पचलेलं अन्न आणि टॉक्सिक म्हणजे विषारी द्रव्य आपल्या रक्तात मिसळायला लागतात आणि त्यामुळे आपल्या शरीरभर गंदगी निर्माण व्हायला लागते. जेव्हा ही गंदगी आपल्या मेंदूभोवती मोठ्या प्रमाणावर निर्माण होते तेव्हा मेंदूचं असलेलं कवच ही गंदगी व्यापून टाकते आणि त्या कवचाचा बॅड बॅक्टेरिया भंग करतात. तेव्हा आपला मेंदू आपल्याला योग्य सपोर्ट करायला अनुकूल राहत नाही आणि आपल्या एनर्जीवरही त्याचा भयंकर परिणाम होतो. आपल्या 100% एनर्जीपैकी केवळ 35-40% एनर्जी आपण वापरू शकतो. बऱ्याच वेळेस आपल्याला असं होऊन जातं की आपण वाचतो पण त्या पुस्तकातली एक ओळ सुद्धा आपल्याला समजत नाही. काही लोकांची नावं आठवत नाही. हे सगळं होतं गट लीक सिंड्रोममुळे. गंदगी पसरल्यामुळे गट लीक सिंड्रोम तयार होऊन आपल्या शरीरात, आपल्या रक्तामध्ये ही घाण पसरत असते.
आपल्या ब्रेनचं जेव्हा सुरक्षा कवच फुटतं तेव्हा त्याला लीक ब्रेन म्हटलं जातं. या लीक ब्रेनमुळेच तयार होतो ब्रेन फॉग. हा ब्रेन फॉगच कारणीभूत आहे आपल्या डिप्रेशन, चिडचिडेपणा, मूड खराब होणे आणि स्मरणशक्ती कमी होणे याला. आपल्याला गरज असते सेरोटॉनिनची. सेरोटॉनिनला हॅपी हार्मोन म्हटलं जातं. यामुळेच आपल्याला उत्साह असतो, काही नवीन करण्याची जिद्द असते, आपली बुद्धी अधिक तल्लखपणे काम करायला लागते. जर सेरोटॉनिनची पातळी कमी असेल, तुम्हाला कोणी कितीही मोटिवेशन दिलं तरी तुम्ही मोटिवेट होऊ शकत नाही, चांगलं कार्य करू शकत नाही, तुम्ही आळसत पडता, तुम्ही चिडचिडे बनता, तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता. ज्यांच्या शरीरात सेरोटॉनिन कमी होतं तो व्यक्ती आनंद घेण्यासाठी गुटखा, सिगारेट, दारू यासारख्या व्यसनांच्या अधीन होतो. आणि या सगळ्या व्यसनातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला योग्य सेरोटॉनिनची पातळी वाढवणं गरजेचं असतं. निसर्गाच्या अनेक वनस्पती अशा आहेत, या वनस्पतींचा वापर केला, चांगलं अन्न जर आपण सेवन केलं तर आपली सेरोटॉनिनची पातळी वाढू शकते. जर तुम्हाला अशा काही समस्या जाणवत असतील, या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि कोणत्या वनस्पती घ्यायच्या याचं मोफत मार्गदर्शन मिळवू शकता. आम्ही सांगितलेल्या वनस्पती जर तुम्ही घेतल्या तर तुमचं सेरोटॉनिन वाढेल आणि तुम्ही एनर्जी एन्जॉय कराल, हॅपीनेस एन्जॉय कराल, मोटिवेटेड जिंदगी जगाल. तर मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.